इथे जे तुम्ही कराल त्याच्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. विद्यार्थ्यांना किंवा संततीची प्रगती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. अभ्यासात अगदी छान प्रकारे प्रगती होणार आहे. व्यावसायिक किंवा नोकरदार यांना पण हा महिना चांगला जाणार आहे. कारण इथे जो गुरु आहे तो तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्रपणे जवळजवळ पूर्ण चतुर्थावर बघतोय. म्हणजे घरामध्ये सुख, समाधान, शांतता, आरोग्य ह्याची तुमची चेहलपेहल असणार आहे आणि मनही आनंदी राहणार आहे. आणि शिवाय इथे तुम्हाला हवे त्या प्रकारचे अधिकार हे मिळणार आहे आणि उत्साह राहणार आहे. कामाला तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा राहणार आहे आणि कार्यतत्पर राहणार आहे. फक्त काय आहे इथे थोडंसं वाहन चालवताना तुम्ही स्वतःची दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेला एखादी गोष्ट हरवणे, पडणे, ते न मिळणे ह्याची दक्षता घ्या. या गोष्टीही तुम्ही काळजीपूर्वक इथे बघितल्या गेल्या पाहिजेत. कारण इथे थोडंसं या गोष्टी होणार आहेत अशी शक्यता आहे. तसंच भाजणे, कापणे, चिरताना तुम्ही काळजी घ्या. रक्त येऊन काही गोष्टी होण्याची शक्यता आहे, काळजी घ्यायला पाहिजे. बाकी याच्यात काही नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी होण्याची शक्यता आहे, परत पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे शांततेने काम करा, फुल कॉन्सन्ट्रेशनने काम करा. तुम्हाला व्यवस्थित यश येणार आहे. भाग्यवृद्धी तर तुमची होणारच आहे. संततीचीही भाग्यवृद्धी तुम्हाला होताना दिसेल. घरामध्ये काही गोष्टी तुम्ही नवीन आणू शकता किंवा घरासाठी काही खर्च होणार आहे त्याच्याकडेही लक्ष द्या. ते चांगल्या कामासाठी होणार आहे. म्हणजे घराची दुरुस्ती असू दे किंवा एखादी मोठी खरेदी असू दे किंवा घरासाठी काही मोठं तुम्ही काम करू शकता किंवा या गोष्टी आहेत आणि मौल्यवान गोष्टींची खरेदी होऊ शकते आणि म्हणजेच तुम्हाला इथे खर्च वाढणार आहे. आर्थिक लाभही त्या प्रमाणात होणार आहेत. म्हणून लाभ झाल्याशिवाय खर्च होत नाही, हे तितकंच खरं आहे. चांगल्या गोष्टीसाठी खर्च होतील. लव्ह मॅरेजची शक्यता आहे. म्हणजे किंवा प्रेमसंबंधाला तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार आहे. म्हणजे इथे चांगल्या प्रकारे इथे लग्न होणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आणि शुभ कार्यासाठी हा महिना तुम्हाला अतिशय उत्तम आहे. प्रगती तर होईलच, फक्त बिझनेसमध्ये मात्र थोडीशी काळजी घ्या. कारण थोडासा इथे काय होतं माहिती का, लेट होतो काही कामांना. ते लेट झाल्यामुळे तुमचे फायदे पण उशिरा मिळतील. तुम्ही आळस करू नका कुठल्याही प्रकारे. त्या प्रमाणात तुम्ही काम करा. उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जाणार आहे.